सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला मंच छत्री तलाव अमरावती यांनी नुकताच 150वा आठवडा अगदी निरंतर चालणारा हा 150वा आठवडा उत्साहात साजरा केला आणि मनोगत अध्यक्षांचं, सचिवांचं आणि सपोर्ट टीमचं आपण नक्कीच ऐकलं पाहिजे. भारत कला दर्पणनी हे काही ऑडिओ व्हिडिओ एकत्रित केले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले. कशासाठी? प्रोत्साहन, प्रेरणा आणि मोटिवेशन यासाठी. आपण सुद्धा या सर्वांकडनं ही गोष्ट शिकणं कर्मप्राप्त आहे. तिथेच सांस्कृतिक जडणघडण निर्माण होते. हा विश्वास आपण संपादन केला पाहिजे. ही धडपड त्यासाठीच. जे बॉन्डिंग आहे आपलं परिवार समजल्या जाते, त्या परिवाराची एक बॉन्डिंग आहे अशीच कायम राखावी सर्वांनी, अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. तेव्हापासून कंटिन्यू सुरेंद्र सरांचा आणि काळे सरांचा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय हा भाव. आनंद हा एक भाग आहे, पण मन भरून येत आहे की 150 अखंड आज आवाज मला बसलाय त्याच्यामुळे ते परत पडत जरा की ऍटलिस्ट मी गाणे तरी ऐकून राहिलो, नाही तिकडे तिकडे धावपळ खूप सुरू असते. पण सरांनी जर सांगितलं, सगळेच खरं सांगतो, सगळेच जण पिल्लर आहे. मला आज म्हणजे जनरली मी माझ्या डोळ्यात अश्रू येत नाही, पण तुम्हा सर्वांच्या सहयोगामुळे, सहभागामुळे आणि सहकार्यामुळे हे घडतंय. आणि हे असंच मी म्हणतो, तुम्हाला 1000+ आठवडे आपले मी म्हणजे काळ्या दगडावरती पांढरी रेषा याच्यात कोणी म्हणजे मोर दॅन दॅट. त्याच्यामुळे मी अतुल आणि सईला विनंती करतो की आज गाणं शक्य नाही होणार, सकाळी म्हटलं ते एक तर ते गाणं तुम्ही दोघांनी घ्यावं आणि असाच सहभाग, सहकार्य आणि सहयोग तुम्ही घेत राहावं हीच विनंती करतो. धन्यवाद. पहिलेच सांगितलं आभार मानायचे नाही. आपल्या ऋणातच मी राहू इच्छितो. कठीण प्रवास होता माझ्यासाठी, मी बघितलंच ते उभं करणं. वसतकर साहेब आहेत सोबत माझ्या आणि सोबत चालवणं, हा कारवा घेऊन चालणं एक कठीण बाब. परंतु त्यामध्ये एक ब्रेक आला मधल्या याच्यामध्ये. ब्रेक म्हणजे एक सुंदर घटना घडल्या किंवा सन्मान्य श्री आशिष आडके साहेबांच्या माध्यमातून एक पारिवारिक क्षण घालवण्याचा जो वेळ मला मिळाली, त्या क्षणांमधून मोनाली माझ्यासोबत जोडली. ते बळ म्हणजे माझ्यासाठी 100 ताकदीचं होतं. म्हणजे 100 हत्ती एवढं बळ माझ्या पाठीमागं होतं. माझं बळ होतंच, पण तिने जेव्हा मला बळ दिलं NSCला, माझी NSC याचं ती NSC म्हटलं की तिला तर ते NSC म्हणजे ते काहीच नाही, हे सगळं फेकून द्या, तोडफोड असंच आमचं काम होतं. पण एक सुंदर तिने आता जो कोलॅबोरेशन मनामध्ये केलेला आहे, तिचा घालमेल जो चालू होता की नाही आपण जे करताय ते सकारात्मक कार्य करताय, तर ते हे खऱ्या अर्थानं माहिती आहे का, हे तुमची उपलब्धी आहे की माझी उपलब्धी काहीच नाही आहे. माझ्यासाठी NSCचं ठीक आहे, मी तर अशा माझ्यामध्ये अजूनही एवढी ट्रिमेंडस ऊर्जा आहे, मी त्या पद्धतीचं काम करतो. तिला माहिती आहे हे काही करते म्हणून. तर NSC मला हे परिवार जोडणं महत्वाचं होतं. आणि याचं मिशन तुम्हाला सांगतो मी, पहिल्या स्तरावर जे आहे, पहिल्या स्टेपला याचं नाव आपलं NSC नाही, आपलं मिशन हॅपीनेस आहे. प्रत्येक चेहऱ्यावर कसा उत्साह राहील. मी सकाळपासून पाहणार होतो, काही चेहरे थोडेसे असे त्रासलेले होते काहीतरी. माझा नंबर घे बाई, माझा नंबर. मला ते नाही पाहिजे, मला ते नकोच आहे. मला तो पार्टच स्किप करायचा आहे तुमच्या चेहऱ्यांवर. नंबर कधी? अरे नंबर नाही, तो आनंद घ्या ना तुम्ही. ते मुलगी गात आहे, ते परफॉर्मन्स होत आहे समोर, त्याचा तुम्ही आनंद का घेत नाही? मला याची खंत वाटते कधी कधी. तर ते मला ते करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन. ते ट्रान्सफॉर्मेशन मला करायचं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याला आनंद पाहिजे. आपण इथे आलो कशासाठी आणि करतो म्हणजे तो आनंद आहे आपल्याला घ्यायचा आहे. मिशन हॅपीनेस. प्रत्येक व्यक्तीकडे दुःख आहे आपल्याला माहित आहे, आणि अप डाऊन्स मध्ये आपण पाहिलंच आहे. सुखदुःखांमधून आपण ऊन वारा पाऊस. आणि बघा या ठिकाणी
आपल्यासोबत मी जरी कुठल्या देवतेचं नाव काढत नाही म्हटलं याच्यामध्ये एखादं गाणं म्हटलं ठीक आहे, पण आपल्यासोबत खरं या ठिकाणी निसर्ग देवता वास करताय. तुम्ही बघा, खऱ्या अर्थाने निसर्ग देवता वास करताय. तुम्ही सांगा, एवढा मोठा पाऊस झाला मागच्या काळामध्ये, कधी जरी तुमची आपली NSC बंद पडली, कधी म्हणजे प्रोग्राम झाला नाही असं झालंच नाही. कधी कंटिन्युअस प्रोग्राम चालू होते. आमच्या घरामध्ये वाद झाली पुण्यावरून. मी जेव्हा रिझर्वेशन कॅन्सल केलं होतं माझं, तो अजूनही मिटला नाही, अजूनही वाचत चालू. पुन्हा म्हटलं की ते रिझर्वेशन म्हटलं की ते तुम्ही, त्याच्यामुळं ते हे निघतच नाही आहे. हे निघालंय तुमच्यामुळे निघालंय. तुमची ऊर्जा त्याच्या पाठीमागे काम करत होते. मी माझं काही नाही, मी माझं कामच करत होतो, पण पाठीमागे तुमच्या जे परिवाराचं बळ होतं, अतुल सरांचं असो, झाडे सरांचं असो, प्रत्येकांचं. मला कटारे साहेब भेटले, कुलकर्णी साहेबांनी पूर्ण हे जे काम दिसतं ना, हे संपूर्ण डेडिकेटेड टू द दिस पर्सन, संदीपभाई कुलकर्णी. त्यांच्याकडनं खूप जोरदार टाळ्या. कारण मी भेट नव्हतं देऊ शकत, पण ते साहेब त्याला ते घेऊन यायचे. ते पेंटर, आमचा पेंटर म्हणजे टोटल गॉन केस होते, त्यांना माहिती. पुन्हा त्याला घेऊन येणे, त्याला त्याच्याकडनं करून गेले, खास करून परत असं चांगलं पद्धत आणणे आणि ते मोठे काम ते करत होते. त्याचं कधी सोडियम कमी होईल, कधी 100 मागेल, तो त्याचं काही काम नाही. ते काम त्यांनी प्रत्येक वेळेस केलं, त्याला घेऊन आणणे. आणि बाकी ते नेहमीच करतात. आजही त्यांना म्हटलं, सर आईला तिकडून आणायचं आहे, म्हणजे मलाच कसं तरी वाटलं होतं. लगेच घेऊन आले आणि सुंदर त्यांच्यासोबत कटाणे साहेबांचं आहे. लगेच त्यांनी ते सोम्या मॅडमला कॉल करतो, हे करतो, ते करू, म्हणजे एक उत्साह. मॅडम आल्या नाही जरी, पण माझी पाठीमाग आहे. मला तेच पाहिजे की मनामध्ये आपले NSC तर ठीक आहे, पण तुम्ही स्वतः आनंदी राहा. मला हे खूप चांगलं वाटतं. म्हणजे दुःखी पाहिलं की मला आता खूप जीवार येते. म्हणजे मला स्वतः असं वाईट वाटतं त्या गोष्टीचं. याला कसं हॅपी करू. तुम्हाला या NSCचा गुण मी जवळपास 200 एपिसोडला सांगाल की हे गुण काय आहे. हे NSC हाऊ फाउंडेशन, याचं फाउंडेशन काय. नाही 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 ते आता नाही काही सांगते का. ते अजून वाटपा. आणि एक सुंदर छान गुण आहे, त्याचं वेगळं आहे. तुम्ही अजून भावनिक बोल त्यामध्ये सुंदर. त्यामध्ये आपल्याला बरं हा प्रवास आपल्याला करायचा आहे. अजूनही आपण प्रत्येकाच्या सल्ल्यानेच करतोय. कुणी जरी म्हटलं नाही सर असं करायचंय, आपण ठीक आहे, आपण विचार करतो त्यावर. काही कुठली गोष्ट असतो. आता मधल्या काळामध्ये संचालनाचा भाग होता, तर 2-4-5-6 लोकांचे म्हणणं आले किंवा संचालन करते, ताईंनी पण म्हटलं. पण मग त्यामध्ये खूप लोकांची नाव आले. थोडंसं ते डिस्टर्बन्स वाटलं. म्हणजे नाही, आय कॅन डू, जे आपल्या साध्या याच्यामध्ये करायचं ते आपण करूया. पण तुमच्या सर्वांचा साथ आणि ही अशीच ऊर्जा आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि आपली इच्छा असेल तर आपण समोर फॉरवर्ड करूया, ही समोर घेऊया. नाहीतर माझी मुलगी म्हणते, पप्पा आज संपला का, आता 150 झाल्यानंतर बंद करायचं का. किंवा मोठी मुलगी तेच म्हणते किंवा हा. तर हे आपल्यावर डिपेंड आहे. आणि आपल्याला जो प्रतिसाद आपल्याला मिळेल, तर मला तरी वाटते आपण बघूया काय आपला प्रतिसाद मिळतो. तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक, आता आपण एक काम करू, आता आपला प्रोग्राम घ्यायला आपण सज्ज होऊ. ज्यांच्या आपल्याला इच्छा येतील तर आपण प्रोग्राम आपण बाहेर घेण्यासाठी आपण बाहेर निघूया. मला वाटतं आता आपल्या इथून काळ संपलेला आहे इथे या स्टेजचं. म्हणजे थोडक्यात असं स्टेज तर राहीलच आपलं, पण बाहेर निघू आपण परफॉर्मिंग आर्ट्स, परफॉर्मिंगसाठी वगैरे. हाँ, पुणे नहीं, वो तो पुणे तो करने हैं मैडम. हर तालुका में करने का है, हर जिल्हे में करने का है प्रोग्राम. तो असंच आपलं एक सहकार्य लाभू दे. आणि सर्वांचे या ठिकाणी लाभलेलं, जे छोट्या मुलांपासून तर सर्व परिवारांचं सहकार्य लाभलं. विशेष बळ लाभलं सन्मान्य श्री प्रांजळे साहेबांचं. त्यांनी छान बळ दिलं की त्यांचं कौतुक किती कमी करावं नाही, थोडं कमीच आहे. आणि बरंच काही आहे. मला योगेशचं खूप कौतुक करावं वाटतं या ठिकाणी. योगेश, त्याला किती तुम्ही काही पण म्हटलं त्याला, अरे योगेश मस्त मीटिंग चालू होती, अरे कार्याकडे लक्ष देण्यास बघा पण नाही थोडंसं. किंवा माझ्या काही बोललं गेलं असेल, म्हणजे चुकीनं काही बोललं गेलं असेल, त्याबद्दल मी या ठिकाणी माझ्या वैयक्तिकरित्या या ठिकाणी एक खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. विशेषतः ताईवर एखाद्याला कोणाला काही म्हटलं असेल, काही बोललं असेल, तर ते थोडं मोठ्या मनाने थोडंसं हे करून घ्यावं. आणि निश्चितच NSC जे लोक निगेटिव्ह असतील आपण म्हणून एखादे केलेत म्हणून तुम्ही पाहिलं असाल या ठिकाणी. वसंत पाटील साहेब सुद्धा आपल्या इथं आले होते, धंदुरकर सर पण आले होते, तल्लार सरला सुद्धा मी कॉल केलेला आहे. त्या लोकांना आपल्याला विसरता आपल्याला येत नाही. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे, किंवा ज्या काही आपल्याला सर्व त्यांनी जे सहकार्य आपल्याला केलेलं आहे, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. कारण हा जो पडाव आहे, प्रत्येक स्टेपला प्रत्येकाचं नाव लागलेलं आहे. ही पायरी की फक्त आपलीच नाही आहे.
ही जी आपण हा जो स्टेज आहे किंवा आपली पायरी नाही आहे, प्रत्येकाची त्याला एक एक स्टेप, एक एक दरवाड, एक एक त्याला फांदी लागतो असं मला वाटतं. कोणीच आपलं येतील, त्यांना ते काय गेलेले भाकरी परत येतीलच घरी दौरी. आणि 100% विश्वास आहे ते मी जे बोलतो मी ते करणार, लक्षात ठेवा. मी एक ठाणलं तर मी सगळं इकडचं तिकडे करून टाकलं, पण होणार. पावसाला पण काही ताकद माझ्यामध्ये आहे, मी सांगू शकतो. मी खूप वेळा सांगतो साहेबांना, नाही नाही तो भाग नाही आहे कुठला काय करायचं आपल्याला, तो भाग नाही आहे. पण आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह त्यामुळे काय घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं काही वाईट होत असेल तर आपल्याला ते करायचं नाही ना. त्यांच्या त्या गोष्टीमध्ये त्यांना दुःख होत आहे ना आपलं एक, म्हणजे ते तसं नाही होत द्यायचं आहे. त्यांना आपल्याला सुखी करायचं आहे. सर्वांना सुखी भाऊ असं आपल्याला एक संदेश या ठिकाणी देतोय आणि थांबतोय. जरा लांबलं असेल तर खूप खूप क्षमा. धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार. क्या बात सर, थँक्यू व्हेरी मच. सर्वांचे खूप खूप आभार. आणि एनएससीची वाटचाल अशीच निरंतर पुढेही चालत राहू या सदिच्छा व्यक्त करतो. आणि ज्याच्यामुळे आम्ही हे जीवन चांगल्या पद्धतीने जी रहे हैं, वो जिया अभी कुछ बात करेंगे आपसे. सुरू झाला, व्हिडिओ सुरू आहे. थांबा थांबा थांबा, बोलत आहे आपण जसा 100 वीक सेलिब्रेट केला तसाच 150 सेलिब्रेट केला. आणि माझी अशी इच्छा आहे की हे कधीच थांबलं नाही पाहिजे. अजून जोश येणार आणि लोक जुटणार अजून, आणि हा कार्यक्रम असाच निरंतर चालत राहणार. आपल्या या सगळ्या जे लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांचं प्रेम आणि त्यांचा जो सपोर्ट कोऑपरेशन असते ते पण कंटिन्यू राहणार. क्या बात. थँक्यू. हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे की हे होणार आहे, हे होत आहे. जिथे जिथे आहे त्या गोष्टी वर्तमानात होत राहतात. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. हा सांस्कृतिक वारसा नवीन पिढीला अशीच प्रेरणा देत राहो. सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भार भवे. धन्यवाद. हॅव नाईस डे.